छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज आम्ही पोहोचलोय रायगडाच्या पायथ्याशी महाड शहरात रायगड जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलांनी पावन झालेली ही पवित्र भूमी आहे आणि या पवित्र भूमीमध्ये गेल्या काही वर्षांपासून काय बदल झालेत हे आता आपण जाणून घेणार आहोत। तर रायगड जिल्ह्यातील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महाड शहरातील जनता आपल्या सोबत आहे। त्यांच्या सोबत आपण चर्चेला सुरू करूयात। ही सगळी नेते मंडळी आहेत जे आपल्या पक्षाकडून जे काम केले त्याचे दावे करतील आणि लोकांनाही विचारूया खरंच त्यांचं म्हणणं योग्य आहे का। तर सुरुवातीला मी जातोय सत्ताधारी खासदारांचे प्रतिनिधी असले, काय सांगाल की 5 वर्षांमध्ये या रायगड जिल्ह्याचा बदल झालाय अशी कोणती कामं आपल्या खासदारांनी केली आहे किंवा सरकारने केली आहे, राज्य सरकारने, केंद्र सरकारने केली आहेत? ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांच्या माध्यमातून फार चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी झालेली आहेत। MIDC कनेक्टिव्हिटी पाहिजे म्हणून रेल्वेचा ट्रॅकच्या बाबतीमधला आपण मागणी केलेली आहे, त्याचा पाठपुरावा खासदार साहेब ह्या ठिकाणी करतायत। आणि ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो ह्या ठिकाणी पडणारा प्रचंड पाऊस, त्याच्यामुळे महाड शहरामध्ये येणारा पूर आणि त्याच्यावर जे काही उपाय केलेले आहेत त्याच्यामध्ये फार मोठा वाटा खासदार साहेब तटकरे साहेबांचा आहे। ह्याचबरोबर त्या ठिकाणी ह्या ठिकाणचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले आहेत, ह्या ठिकाणी प्रवीण दरेकर आहेत, ह्या ठिकाणी सगळ्यांनीच केलं आहे। माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनीसुद्धा ह्यामध्ये त्याच्यामध्ये खारीचा वाटा आहे आणि त्यामुळे पुराच्या ह्या पाण्यापासून आमचं फार मोठं संरक्षणाचं काम या ठिकाणी केलं आहे। बेरोजगारांच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची भूमिका या ठिकाणी विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले घेत आहेत। ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जर का काम झाले असेल तर ह्या वर्षाच्या आर्थिक वर्षामध्ये जो 3,500 कोटी रुपये ह्या सत्तेमध्ये असणाऱ्या सगळ्यांनी या ठिकाणी प्रतिनिधींनी या ठिकाणी आणले, त्याबद्दल भरतशेठ गोगावलेंचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो जलकुंभ जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी जवळपास 1,600 कोटी रुपये या ठिकाणी आणलेत। विकासाचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे झाले आणि ह्या ठिकाणी येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने ह्या ठिकाणी तटकरे साहेब निवडून येणार आहेत ह्याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। अँकर प्रोजेक्ट आहेत जे की जनतेच्या हितासाठी आहेत आणि त्यातून जिल्ह्याचा विकास झाला आहे, इथल्या तरुणांना रोजगार मिळालेला आहे, इथल्या स्थानिकांना रोजगार मिळाला। असा कुठला अँकर प्रोजेक्ट या 5 वर्षाच्या काळामध्ये आणण्यात तुम्हाला यश मिळाले का? या ठिकाणी MIDC महाड MIDC ही महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची MIDC म्हणून गणली जाते। ह्या ठिकाणी येणारं ठीक आहे, या ठिकाणी रासायनिक संपूर्ण कारखाने आहेत, पण त्याचबरोबर भागाडमध्ये या ठिकाणी असणारी पास्को किंवा अन्य जी कंपनी आहे त्या ठिकाणी प्रचंड बेरोजगारांचा जो प्रश्न आहे तो सोडवायचं काम ह्या आमदार खासदार आमच्या ह्या असणाऱ्या प्रतिनिधींनी केलेलं आहे। हा फार चांगला आणि तुम्हाला जी मागाशी मी सांगितलं 2,500 कोटी ह्या मतदारसंघामध्ये आणणं म्हणजे जोक नाहीत, ही विकासाचीच काम आहे संपूर्ण। ह्याच्यामधनंच विकासाचं काम या ठिकाणी होणार आहे। ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती। आता भाजपला विचारूयात, केंद्रात सत्ता आहे, मागच्या 5 वर्षात होती, आता 1.5 वर्षांपासून सत्ता आहे, काय बदल झाला पूर्वीचा सोडून आत्ताचं नावा? आता नवीन जर आपण बघितलं नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तिथपासून आणि या महाराष्ट्रामध्ये जेव्हा सरकार आलं भाजप युतीचं त्यानंतर जो प्रचंड विकास जो महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो, इवन आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय, तो सगळ्या लोकांना समजतोय, सगळ्या नागरिकांना समजतोय, सगळ्या मतदारांना समजतोय। आज या ठिकाणी रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून किल्ल्यांचं संवर्धन मोठ्या प्रमाणात केलं जातं आहे। आज या ठिकाणी महाडमध्ये हॉस्पिटलची व्यवस्था व्यवस्थित नव्हती, आज मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल जी 200 खाटांचं हॉस्पिटल या ठिकाणी प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाडमध्ये होणार आहे। महाडमध्ये नवीन उद्योग येत आहेत, मोठ्या इंडस्ट्रीज येत आहेत। हां ठीक आहे, काही ठिकाणी आज महाडच्या MIDCमध्ये एक्सपान्शन होतं आहे, पण केवळ राजकीय हेवेदेवापोटी तिथं त्या MIDCला एक्सपान्शनला तिथं विरोध केला जातो आहे आणि हा विरोध अशामुळे होतं की त्याच्यामुळं रोजगार कमी होणार आहे। जर आपल्याला रोजगार कमी करायचा असेल तर उद्योग आले पाहिजेत, पण उद्योगांना विरोध होता कामा नये। राजकीय हेवेदेवे बाजूला ठेवून इथं उद्योगांना चालना दिली पाहिजे। आणि भाजपच्या वतीने अबकी बार 400 पार असा नारा देत असताना इथल्या या कामाचा बेनिफिट किती होईल या निवडणुकीमध्ये असं तुम्हाला वाटतं? त्या अनुषंगानं काय झालीत कामं? या कामांचा निवडणुकीमध्ये भाजपला आणि महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि त्याच्याबरोबरच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे। त्यामुळं प्रत्येक मतदार, प्रत्येक नागरिक इथं उमेदवार कोण आहे हे न बघता केवळ नरेंद्र मोदी यांना मत करणार आहे। त्यामुळे यावेळी 400 पार हा आकडा नक्की पार होणार आहे याचा आम्हाला विश्वास आहे। छत्रपती शिवाजी महाराज आहेत मागे, तुम्ही हे विकासाचे दावे करताय ते खरं आहे का?
100% त्यांना शपथ घेऊन त्यांना स्मरून सांगतो आम्ही. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी कधी किल्ले रायगडकडे कधी ढुंकून सुद्धा बघितलं नव्हतं. मात्र भाजप सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं तेव्हा रायगड प्राधिकरण स्थापन करून 600 कोटीचा विकास किल्ले रायगडसाठी करण्यात आला. अशाच पद्धतीने महाराष्ट्रातल्या अनेक गड किल्ल्यांचा संवर्धन करण्यात आलं. सिंधुदुर्ग किल्ला की जो ज्या किल्ल्याकडे कुणी बघितलं नव्हतं त्या दुर्गावरती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आज आपल्या नवसेनेवरच्या झेंड्यावरती घेतली. हे काय शिवाजी महाराजांच्या समोर समर्पित आहे ना हे सगळं. विरोधकांनी काय केलं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. आता तुम्ही म्हणाले की ज्यांच्याकडे सत्ता होती ते कुणाकडे बोट होतं? सत्ता ज्यांच्याकडे होती ते काँग्रेसवाले होते. अजून काँग्रेसवालेच होते. आम्हाला काँग्रेस समोर दिसते. आज 10 वर्ष नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. 10 वर्षामध्ये मुंबई गोवा हायवे पूर्ण नाही झाला. बरं, रायगड प्राधिकरण स्थापन केलं म्हणतात. गेल्या वर्षी 350वा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती करण्याचं सरकारने निश्चित केलं. त्याच्यासाठी जवळपास 250 कोटीची तरतूद केली. एक राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर एकही कार्यक्रम राज्याभिषेका सोहळ्याच्या संदर्भात रायगडावर होऊ शकला नाही. याच पद्धतीने यांची कोटीची उड्डाण आहेत. आपण जर पायाभूत विकास सुविधांमध्ये बघितलं, महाडमध्ये आज हॉस्पिटल आहे तर डॉक्टर नाहीत. कुठेही गेलात तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नवीन काम नाही. फक्त आकडे कागदावर दिसतात. एवढे कोटी खर्च झाले, तेवढे कोटी खर्च झाले. यांचे खर्च झालेले पैसे जातात कुठे, हाच खऱ्या अर्थाने जनतेला पडलेला प्रश्न आहे. भ्रष्टाचार अत्यंत शिगेला आहे. आपण मागे वळून जर बघितलं तर ही नगरपालिकेची इमारत इथं दिसते. आपण त्या नगरपालिकेच्या इमारतीकडे पाहिलं, ती मागच्या बाजूला त्या इमारतीत ही क वर्ग नगरपालिकेची इमारत आहे आणि निव्वळ नफा फंडातनं बांधलेली इमारत आहे. म्हणजे ही नगरपालिकेच्या फंडातनं शासकीय जनतेच्या महाडच्या नागरिकांच्या उत्पन्नातनं बांधलेली इमारत आहे. याला म्हणतात विकास. हा विकास आहे, समोर दिसतोय, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. हा विकास आहे. अरबी समुद्रामध्ये केवळ जलपूजन करून छत्रपतींच्या स्मारकाची विटही न लावता यांना छत्रपतींचं नाव घ्यायचा नैतिक अधिकार राहिलाय का, हा खऱ्या अर्थाने प्रश्न रायगडच्या भूमीतला आहे. तर जो यांनी सांगितलं की खासदारांच्या माध्यमातून जो काही विकास झाला, तर महाडकर काही एवढे मूर्ख नाहीत. आत्तापर्यंत जर पाहायला गेलात तर जेव्हा निवडणुका येतात, लोकसभेच्या निवडणुका आले की आमचे खासदार साहेब, विद्यमान खासदार साहेब येतात, फक्त भूमिपूजन करतात. त्यांना असं वाटते महाडची जनता ही मूर्ख आहे. महाडची जनता अजिबात मूर्ख नाही. आणि या वेळेला 6 महिन्यात करतायत का तुमच्या बरोबर असताना 4.5 वर्ष? नाही, आत्ता 6 महिने निवडणुका आले की रस्त्याचं भूमिपूजन चालू होतोय ना लगेच. म्हणजे 4.5 वर्षात काम केलेलं आहे त्यांनी? अजिबात काही काम केलं तुमच्यासोबत असताना पण केलं नाही? एकही काम त्यांनी दाखवावा. मग तुम्ही कसं काय निवडून दिलं त्यांना? आम्ही ज्या वेळेत पक्षामध्ये होतो त्यावेळेत आम्ही निवडून देत होतो. खरं तर आम्हाला स्वतः खंत वाटत होती, हे काम करत नव्हते तेव्हा. केवळ उद्घाटन करतात, उद्घाटनाच्या पलीकडे काही नसतं. नाही, या ठिकाणी त्याने आणलेल्या निधीचा विनियोग हा झालेला आहे. आत्ताच नव्हे, तुम्हाला सांगतो, ज्या आपण या ठिकाणी चौदारत्यांचं बाबासाहेबांचं नाव घेतो त्या चौदारत्याच्या सौंदर्यीकरणासाठी सुद्धा 10 कोटी रुपये आत्ता मिळालेत. हे खर्च होणार आहेत. विकासाची कामं प्रचंड झालेली आहेत. ह्या आता असं आहे, विरोधकांना काहीतरी, आत्ता एक जण ह्या ठिकाणी प्रवक्ता असा बोलला की या ठिकाणी BJPची लोक अजून तटकऱ्यांना विरोध करतायत. अशा प्रकारचं त्यांना कुठेतरी बातमी, मला वाटतं रात्री काल ते सागरला होते का काही समजत नाही, पण निश्चितपणे सगळा जो समेट होईल इथं एकच ध्येय आहे की मोदी साहेबांना कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान करायचं आणि त्यासाठी जो काही युतीमधला उमेदवार असेल त्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचं. या ठिकाणी नफा फंडाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितलं गेलं की नफा फंडाच्या ह्याच्यामधनं ही इमारत बांधली. एक लक्षात ठेवा, या ठिकाणचे शिल्पकार अण्णासाहेब सावंत यांनी त्यावेळेला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार होत नव्हता आणि त्याच्यासाठी ठेवलेल्या एफडी मोडून त्याच्यातनं हे त्यांनी इमारत बांधली. त्याच्यात नुकसान कोणाचं झालं? आज पगार होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. खरं तो निधी शासनाकडनं आणायला पाहिजे होता. वैशिष्ट्यपूर्णमध्ये असू द्या, नगरोत्थानामधून असू द्या, तो आणला असता तर निधी खऱ्या अर्थाने विकासाचं काम झालं असतं. तर आता मला सांगा, या सगळ्यांचं ऐकल्यानंतर मी काहीच ऐकलं नाही, मीच बोलणार ते ऐक. हा चला, वा, व्हेरी गुड. हा चला बोला. काय तुम्हाला काय विचारायचंय? तोच ना, या सद्यस्थितीमध्ये या जिल्ह्याचा विकास हा एक
अग्रस्थानी चर्चेचा विषय आहे. आता लोकसभा निवडणूक आली की आपण मतदारांपर्यंत सगळेजण दावे प्रतिदावे करत पुढे जात असतात, पण ॲक्च्युअल स्थिती काय आहे हे अशी आहे, जोपर्यंत मुंबई गोवा हायवे जर 20 वर्षात होऊ शकत नसेल तर विकासाच्या कुठल्या मुद्द्यावर बोलायचा हा पहिला प्रश्न. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इथे असलेले सर्वसामान्य लोकांसाठी नक्की काय केलं जातंय. मताधिकार आहे का मतदान आहे हे जोपर्यंत इथल्या नागरिकांना मतदारांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ही परिस्थिती आहे. पुरोगामीच्या बरोबर जाताना किंवा लोकप्रतिनिधी हा विचार करत नाही की किंवा पक्ष असा विचार करत नाही की नक्की वैचारिक बैठक जी पक्षाची आहे ती कुठे आहे, कुठल्या पक्षात आहे, ती लोप पावलेली आहे. म्हणून ही परिस्थिती भारतामध्ये निर्माण झालेली आहे. पुरोगामी म्हणण्याचे पुरोगामी जे विचारसरणीचे काय पक्ष आहेत ते जेव्हा प्रतिगामींबरोबर जातात तेव्हा त्यांचा विषय कुठे असतो, तेव्हा त्यांची वैचारिक बैठक कुठं असते, ती नसते. मग सर्वसामान्य माणसाला तुम्ही दरवर्षी आता तुमचं काय म्हणणं आहे, सर्वसामान्य माणसाचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही टॅक्स वेळेवर भरतोय, आमच्याकडनं टॅक्स गोळा केला जातो, आम्ही देशाच्या प्रती आमची जी काय प्रामाणिकपणाची भूमिका आहे ती आम्ही नेहमी व्यक्त करतोय. तरीसुद्धा तुम्ही त्यांना प्रश्न विचारता. जे प्रश्न तुम्ही लोकप्रतिनिधींना विचारले गेले पाहिजे ते तुम्ही विचारत नाही आहात. आज ही सगळी मंडळी, आता हे सगळ्यांनी वेगवेगळ्या पक्षाची जी मंडळी आहेत ही स्थानिक लेवलची आहेत. ते त्यांच्या पक्षाच्या बाजूने त्यांचे दावे करणार, ह्याच्याबद्दल काय सुतराम हे नाही आहे, 100% करणार. पण सर्वसामान्य माणसाला त्यातनं काय मिळणार आहे. जी चांगली भूमिका आहे त्यापाठी मतदार जाणार. पण ज्या ठिकाणी जर त्याच्यामध्ये विभाजन झालं वैचारिक मतदारामध्ये तर लोक सर्वसामान्य माणूस जाणार कुठल्या विषयावर जाणार. तुम्ही त्या दृष्टीने एका वेगळ्या वैचारिक उंचीवरून सगळ्या गोष्टी सांगताय, पण प्रश्न असा आहे, हा हे पण सांगणं गरजेचं आहे. पण आता तो विचार डावा उजवा किंवा पुरोगामी प्रतिगामी आता फारसा लोकांना कुणीच कळू देत नाही. कारण प्रतिगामी आणि पुरोगामी कोण आहेत हाच कन्फ्युजन आहे. ऐका, कन्फ्युजन नाही नाही ऐका ना, कन्फ्युजन आहे. आता मला सांगा, उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे इथं आहेत, हे पुरोगामी म्हणले जात होते ना, यांना मी पुरोगामी म्हणू शकतो का आता? कुठल्या आधारावर? हा तोच प्रश्न आहे ना. माध्यमांनी काय म्हणावं हा कन्फ्युजनचा विषय आहे. त्यामुळे जनतेला एवढंच वाटतं की तुम्ही पुरोगामी राहा, प्रतिगामी राहा, आणखी काय राहायचं राहा, पण आम्हाला दररोज जगण्यासाठीचा जो आधार लागतोय, जी मदत लागते किंवा जे सुसह्य जगणं लागतं तेवढं करा, एवढंच अपेक्षा राहिले. ही गोष्ट आहे, प्रत्येक माणसाने आपल्या कष्टाने स्वतःचा विकास केलेला आहे. त्यासाठी कुठल्या पक्षावर अवलंबून कुठलाही माणूस राहिलेला नाही. देशाच्या प्रती आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आपण जेव्हा क्रांतीवीर नानासाहेब पुरोहित यांचा आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा त्यांनी जो 42चा लढा दिला त्यावेळेस हुतात्मे होऊन गेले. ते मग हुतात्मा कमलाकर दांडेकर असतील, हुतात्मा वसंतदाते असतील, अर्जुन भोई असतील, नथू टेकावाले असतील, विठ्ठल बिरवाडकर असतील, त्यांच्या ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी एवढं केलं, त्यांची किंमत अशा प्रकारे होते, खाजगीकरण करून होते. मी आता एक महिला म्हणूनच बोलते की एक साधारण काही वर्षापूर्वी मी जेव्हा बाजारात जात होते आणि एक 200-300 रुपये घेऊन जात होते तेव्हा माझी एक पिशवी भरत होती. पण आत्ता जर बाजारात मी 1000 रुपये घेऊन गेले तरी पण माझी पिशवी भरून मी घरी जाऊ शकत नाही. हा सांगण्याचा मुद्दा इतकाच की इतकी महागाई आता वाढलेली आहे. वर्षावर्षांनी वाढणं हे गरजेचं आहे, पण ही जास्त वाढलेली आहे. आणि दुसरं, महिलांवर होणारे अत्याचार, की आजची आई जर मुलगी 10-7 वाजता घरात आली नाही तर तिला अजून देखील आपल्या रायगड म्हणजे मी आपल्या महाडचा विचार करते की महाडच्या दृष्टीने त्या आईला भीती वाटते. इतके अत्याचार सगळ्या बाजूला होत असतात. महाडच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही जाऊन उभे राहा. तुम्ही एसटी स्टँडच्या मागच्या बाजूला जा, वीरेश्वर देवळाच्या एका बाजूला जा, हा शिवाजी बागेतला हा जो मधला रस्ता आहे तिथे जा, एसटी स्टँडच्या मागच्या बाजूला जा. साधारण 12 ते 2 या पिरियडमध्ये मुली तिथं काय करत असतात. आणि हे संस्कार सगळे ह्या पुढच्या पिढीवर झालेले आहे. आणि मुलगी बाहेर पडली की आईला भीती वाटते. तर हे महिलांचे अत्याचार बाहेर खूप कमी काही झालेलं असेल, पण महिलांचे अत्याचार जे आहेत ते आपण रोज बातम्यांमध्ये ऐकतो, पेपरमध्ये वाचतो, वेगवेगळ्या न्यूज चॅनलला बघतो. तर हे महिलांच्या दृष्टीने अत्याचार कमी होणं खूप गरजेचं आहे आणि महागाई देखील कमी होणं गरजेचं आहे. कारण मूलभूत गरजा कुठल्या आहेत तर अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या 3 गोष्टी आहेत. ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या 3 गोष्टी कमी खर्चामध्ये प्राप्त झाल्या पाहिजेत. नुसतं आलं, इथनं आलं, तिथनं आलं, पण ते प्रत्यक्ष त्यांच्या हातात पोचेपर्यंत ते किती होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. इतकंच सांगते मी. महागाई 200 रुपये जे ते म्हणतायत तो काळ आज राहिलेला नाही. जर तेव्हा 200 रुपये तुम्हाला पगार असेल तर आज पगार पण त्या पद्धतीत वाढलेला आहे.
मग त्याचं काय? जर तुम्ही म्हणताय महागाई वाढली आहे, एक जण बोला, एकाच वेळेस दोन आवाज असं हे होऊन जातं. महागाई वाढली आहे म्हणताय ना तुम्ही, मग इन्कम वाढलाय त्याचं काय? तुम्हाला सुविधा मिळतात त्याचं काय? आज कुठे असं दाखवा तुम्ही. महाडला आपल्या एसटी नव्हत्या, हॉटेलच्या फार कमी, म्हणजे 400 रुपयाचा गॅस आज 1000 रुपयाला मिळतो, ते खरं आहे, चांगलं, योग्य आहे असं म्हणायचं. योग्यच आहे. उज्ज्वला योजना दिली आहे मोदी सरकारने, त्याच्या बदल्यात योजनेचा लाभ कोणाला मिळतो का? एक मिनिट. नाही कोणालाच नाही. उज्ज्वला योजनेअंतर्गत फक्त सिलेंडर तुम्ही फ्रीमध्ये दिलेत, बाकी सिलेंडर तर विकत घ्यावाच लागतो ना 1200 रुपयाचा. त्याचं काय? गरीब महिलांनी करायचं काय? गरीब महिलांनी करायचं काय? 2 मिनिटं त्या मॅडम नाही विचारत त्यांना त्याचा लाभ भेटलाय का? त्या मॅडम मुद्द्यावर बोलायचं आहे. आज सगळे मुद्दे सगळीकडे, आज लोकसभेची इलेक्शन आहे आणि महागाईचा मुद्दा याच्यात महत्त्वाचा आहे. आज गावातल्या कुठल्याही महिलेला जा, शेतकऱ्याला विचारा, खरोखर महागाई या 2014 नंतर किती पट वाढले. आज 400 रुपयाचा सिलेंडर तर 1200 रुपयाला मिळत असेल तर त्या घरात चूल पेटते का? जनतेमध्ये आम्ही गेलो होतो, त्या जनतेचंही हे म्हणणं आहे. पहिला टप्पा घेऊयात आपण. शेतीच्या संदर्भात काहीच काम झालं नाही, हमीभाव मिळत नाही, सिंचनाची सुविधा नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लागतोय. कसा आहे, विरोधकांचा पाहण्याचा जो त्यांची नजर आहे, त्यांचा नंबर वाढला आहे असं मला वाटते. कारण या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली. 60 वर्ष या देशात एकाच पक्षाने सत्ता उपभोगली आणि त्यांनी ही भाषा करणं हे चुकीचं आहे की या जिल्ह्यामध्ये सिंचन वाढलं नाही, या जिल्ह्यामध्ये सिंचनाचे प्रकल्प वाढले नाही. या देशात केंद्रात नरेंद्रजी मोदी यांचं सरकार येऊन 10 वर्ष झाली. मोठ्या प्रमाणात सिंचनाचे प्रकल्प या देशामध्ये आले आहे. या जिल्ह्यातसुद्धा लोअर वर्धा असेल, निम्न वर्धा असेल, यासाठी मोठा निधी शासनाने मंजूर केला आहे आणि त्यामुळेच या जिल्ह्यामध्ये सिंचनाचं क्षेत्रसुद्धा वाढलं आहे. आणि याचबरोबर आज हे हमीभावाची गोष्ट करतात. याआधी हमीभाव शेतकऱ्यांना, आज आम्ही म्हणतो की शेतकरी कष्ट करतो आहे, खरं आहे, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होते आहे, पहिल्यांदा या महाराष्ट्रात ज्यावेळेस मागच्या वर्षाला जे अवर्षण झालं, पहिल्यांदा भरघोस मदत देण्याचं काम या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं. हेही यांना नाकारता येणार नाही. आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचं काम शेतकरी कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्याचं काम या सरकारने केलं आहे. आणि त्याचमुळे मैं किसानों की हो रही आत्महत्या का हिसाब चाहती हूँ. मैं किसानों की हो रही आत्महत्या का हिसाब चाहती हूँ. मैं ना ही कमल ना गुलाब चाहती हूँ. मेरे सवाल पे ये बीजेपी वाले चिढ़ते क्यों हैं? जवाब दो. वर्धा वाले जवाब चाहते हैं. मैं संस्कृत मीडियम से पढ़ी हूँ, मैं मुस्लिम हूँ, लेकिन इनसे पूछिए, आपने बोलते राम मंदिर बनाओगे, आपने बनाया, आपने बोले थे 15 लाख गरीबों के खाते में जाएंगे, 15 लाख कहाँ है? आपने बोले थे कि 2 करोड़ रोजगार मिलेगा, कहाँ है? खंडों में है क्या? आपने नारी सम्मान की बात किए थे 2014 में, जब आप आए थे तो आपने क्या बात किए थे? बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. किससे बेटी बचाओ? ये बीजेपी वालों से. किससे बचाओ बेटी? क्या अंकिता भंडारी क्या मोदी का परिवार नहीं था? क्या जो साक्षी मलिक वो मोदी का परिवार नहीं है? आज बोलो ना इनको. महिलाओं की सुरक्षा पे ये बात करते. नवनीत राणा पदर खोजती, तब तुम पदर क्यों नहीं खोजते? जब अंकिता भंडारी का हत्या हुआ था, जब साक्षी मलिक के छाती पर जूतों से वार हो रहा था, जब देश की बेटियां रेप में मारी जाती है, कुचली दबी जाती है, तब तुम्हारी आवाज क्यों बंद हो जाती है? ये पूछता है भारत और तुम लोगों पे थूकता है भारत. महिलांच्या सुरक्षेबाबत यांना बोलण्याचा अधिकारच नाही आहे. याचं कारण असं आहे की आता ताई बोलल्या की आम्ही कोण ही ओळख खऱ्या अर्थानं नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना दिलेली आहे. त्या महिलेला 10 वर्षाच्या काळामध्ये ती सक्षम झाली आणि त्या सक्षमीकरणातून तिला माहिती पडलं की मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, हे या भारतातल्या महिलांना माहिती पडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 33% आरक्षण कोणी दिलं महिलांना? आजपर्यंत का दिलं नाही? ट्रिपल तलाक कोणी रद्द केला? हे सर्व जे कायदे आहे हे महिलांसाठी केले, हे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झाले. ही सुरक्षा नाही आहे का? याच्यानंतर बलात्काराने पोक्सो कायद्यामध्ये
मध्ये अनेक बदल करण्यात आले. कोणाच्या मतावर निवडून येते, कोणाच्या भरोशावर? यांनी का कष्ट करून देश विकत घेतला काय? आम्ही जनता आहे ना, आम्ही जनता आहे. 15 लाख कुठे गेले? 15 लाख कुठे गेले? त्याच्यानंतर 2022 पर्यंत सगळ्यांना घरं भेटणार ते केलं. काँग्रेस राहो, चाहे बीजेपी राहो, शिवसेना राहो, कुठलाही पक्ष राहो, जनतेचा विचार करा ना. सगळ्या लोकांनी येऊन, या पक्षाने त्या पक्षाने येऊन जिल्ह्याचा विचार करा ना. गांधी जिल्हा म्हणून घेतो आपण बाहेर देशात गेल्यावर. वर्धा म्हणून कोणी ओळखत नाही. मी बँगलोरला असताना फक्त गांधी जिल्हा म्हणून ओळखत होते. मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे. पण लोकांचा विचार करा, जनतेचा विचार करा. काय झाला आहे? आपल्या गांधी जिल्ह्यातले युवक बेरोजगार आहे. शिकलेले युवक कुठे चालले? पुन्हा मुंबई, बँगलोर. इथे काय आहे? तुम्ही म्हणता तुम्ही शेतकरी सन्मान निधीमध्ये 6000 रुपये देता म्हणता. सर समा ऐका, वर्धा लोकसभेचा जर प्रश्न करतो, मला मुळात मी वर्धेचा आहे, मला वर्धेचा प्रश्न करावा लागतो. एखादी जर बंडी जर गड्ड्यात गेली तर बंडीचा चाक मुडू शकतो. मग ह्या वर्धा उड्डाणपुलाचा जर प्रश्न आहे की दिवसापासून प्रश्न तो उद्भवलेला आहे, मग हे खासदार इच्छे काय करताय? तुम्ही लोक हे आपले आहे का झेंडे इथं उभे राहतात, ठीक आहे, तिथं दुसरे दिसले तिथे उभे राहतात. मग जनतेला कोण विचारण? त्याचे प्रश्न कोण करा? आता हे बाकीचे बाहेरचे इथे प्रश्न आहे. खासदारांनी काय केलं पाहिजे? कारण महिनाभरानंतर खासदार तुमच्याकडे नव्याने येतोय, त्यांनी काय केलं पाहिजे? सर, खासदाराचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की न्याय आणि व्यवस्था. कुठलाही खासदार हा जेव्हा देशाचं आणि एखाद्या जिल्ह्याचं नेतृत्व करतो त्यावेळेला तो इथं रोड बांधण्यासाठी किंवा तुमच्या शौचालयाचं उद्घाटन करण्यासाठी येत नाही. आपल्या इथं आज खासदारकीचा महत्त्व फक्त एवढं झालेलं आहे की संसदेमध्ये जो काही आकडा ठेवावा लागतो तेवढी फ्रेम करणे आणि फक्त एकच माणसाचा फोटो करणे. संविधानामध्ये जर तुम्ही सगळ्या गोष्टींना जर महत्त्व देत असाल, जर तुमच्याकडे अर्थ मंत्रालय आहे, सामाजिक न्याय मंत्रालय आहे, पेट्रोलियम मंत्रालय आहे, तर प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडे काय एकच माणूस आहे का? तर यांना वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 104 दिवसापासून समृद्धी महामार्गामध्ये जे 25 लोक दगावले होते, त्यांचे 20 कुटुंब या ठिकाणी 104 दिवसापासून आंदोलन करत होते, साखळी उपोषण करत होते. प्रसार माध्यमांमध्ये माहिती आली, लक्षवेधी लागली, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये विरोधी पक्ष नेत्याने मुद्दा उचलला. पण या जिल्ह्याचे खासदार, या विधानसभेचे आमदार, या जनप्रतिनिधीचे जे प्रचारक आहे, प्रसिद्धी करून राहिलेले इथं येऊन की आम्ही विकास केला, मग या ठिकाणी येऊन त्यांना तोंड लपवण्याची का वेळ आली? कोणी खासदार वर्धा लोकसभेसाठी असेल, त्यांनी या वर्धा शहर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल असं काम करावं आणि तीच अपेक्षा वर्धा शहरातील जिल्ह्यातील मतदारांनी केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं ते मतदान करणार आहेत. त्यामुळे आत्ता हा वर्धा शहरातील जिल्ह्यातील नागरिकांचा आवाज ऐकल्यानंतर आपण दुसऱ्या जिल्ह्यात जाणार आहोत. आवाज महाराष्ट्रासाठी. आपण इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.